आज आपण उपवासासाठी अतिशय पौष्टिक असणारा शिंगाड्याच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आणि त्यासाठी इथे मी वापरणार आहे रुचिराचं शिंगाडा पीठ. अतिशय चांगल्या क्वालिटीचं पीठ असल्यामुळे यापासून तुम्ही फक्त उपवासाचा शिराच नाही, तर यापासून थालीपीठ, खीर, पुरी, उपवासाचे लाडू असे बरेच पदार्थ या शिंगाडा पिठापासून बनवू शकता. जर तुम्हाला हे रुचिराचं शिंगाडा पीठ ऑर्डर करायचं असेल तर Amazonवरती अवेलेबल आहे आणि त्याची लिंक कॅप्शनमध्ये दिलेली आहे. आता शिरा बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि 1 वाटी एवढं शिंगाड्याचं पीठ घेऊन त्याला कमी फ्लेमवरती छान भाजून घेतलं आहे. पीठ चांगलं भाजलं गेलं की त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी एवढं गरम करून घेतलेलं दूध किंवा पाणी घालायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून 2 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची. आता यामध्ये आवडीनुसार आपल्याला गूळ किंवा साखर घालायची, मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला आवडीनुसार वेलची पावडर घालायची, सुकामेवा घालायचा आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर अतिशय टेस्टी लागणारा आणि तेवढाच पौष्टिक असा आपला शिंगाड्याच्या पिठाचा शिरा इथे खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका.